आपला व्हिडिओ अजिबातच स्क्रोल करू नका, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त खास असणार आहे. जर तुमची देखील स्किन सतत निस्तेज दिसत असेल, चेहऱ्यावरती डाग धब्बे असतील, टॅनिंग असेल, पिंपलची समस्या असेल किंवा मग खूप जास्त प्रमाणात पिगमेंटेशन असेल, सोबतच जर तुमचे केस देखील कोरडे झालेले असतील, तुटणारे झालेले असतील आणि अजिबातच वाढत नसतील, तर आज मी तुम्हाला असा एक घरगुती उपाय सांगणार आहे जो मी स्वतः ट्राय केलेला आहे आणि सोबतच खूप जास्त सोपा आणि घरी सहजच उपलब्ध असलेल्या काही घटकांपासून हा तयार होतो. आणि मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हा जो उपाय आहे ना, तो फक्त आपल्या स्किनसाठीच नाही, तर आपल्या केसांसाठी देखील खूप जास्त प्रमाणात फायदेशीर आहे. आणि त्यामुळेच आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आज आपण वापरणार आहोत फक्त 4 गोष्टी. पण या 4 गोष्टींचा योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात जर तुम्ही वापर केला ना, तर त्याचे परिणाम मात्र खरोखरच कमालीचे आहेत. अनेक लोक महागड्या क्रीम्स, पार्लरच्या ट्रीटमेंट्स आणि केमिकलच्या प्रोडक्ट्सवरती हजारो रुपये खर्च करत असतात. पण तरी देखील अपेक्षित असे रिझल्ट त्यांना मिळत नाहीत. आणि अशा वेळी आपला हा घरगुती उपाय तुमच्यासाठी एक अतिशय उत्तम असा पर्याय नक्कीच ठरू शकतो. चला तर मग हा जो पॅक आहे ना, तो तयार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एका छोट्याशा बाउलमध्ये 1 चमचा एवढी फेअर अँड लवलीची क्रीम ॲड करायची आहे. बघा मैत्रिणींनो, ही जी फेअर अँड लवलीची क्रीम आहे ना, ती आपल्या स्किनला अगदी ब्राईट बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असते. त्यामध्ये असणारे ब्राईटनिंग इन्ग्रेडियंट्स आणि सोबतच ब्राईटनिंग प्रॉपर्टीज आपल्या स्किनमध्ये खोलवर जातात आणि स्किनला उत्तम असं पोषण देतात. आणि त्यामुळे आपली जी स्किन आहे ती अगदी रॅडियंट असा ग्लो देते. इथे बघा, साधारणतः 1 चमचा एवढी फेअर अँड लवली मी ॲड केली आणि ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे. त्यानंतर आता ही मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे एवढं कच्चं दूध घालायचं आहे, म्हणजेच रॉ मिल्क. बघा, कच्चं जे दूध असतं ना, ते आपल्या स्किनसाठी नैसर्गिक क्लिन्झरचं काम करतं. ते त्वचेमधील घाण, डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतं आणि सोबतच आपल्या स्किनला एक नैसर्गिक असा ब्राईटनेस देण्यासाठी हेल्प करत असतं. आता बघा, हे जे दोन्ही घटक आहेत ना, ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आणि त्याची छान अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात राहणार नाहीत. आता हे मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला जो पुढचा इन्ग्रेडियंट आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघा, आता याच्यामध्ये अगदी एक छोटासा चमचा एवढी हळद आपल्याला ॲड करायची. कारण मैत्रिणींनो, हळद ही आपल्या आयुर्वेदामध्ये फार जास्त महत्त्वाची मानली जाते. याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि सोबतच अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स, सूज, लालसरपणा आणि सोबतच डाग देखील हळूहळू कमी करण्यासाठी हेल्प होते. आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून आपलं दूध, हळद आणि सोबतच फेअर अँड लवली व्यवस्थित मिक्स होईल. आता हे सगळं मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कोरफडीचं जेल घालायचं आहे. बघा, जे ॲलोवेरा जेल आहे ना, ते त्वचेला खोलवर जाऊन मॉइश्चर करतं, आपली स्किन रिपेअर करतं आणि सोबतच स्किनवरील ड्रायनेस कमी करतं. मैत्रिणींनो, फेअर अँड लवली क्रीम ही आपल्या त्वचेचा स्किन टोन इव्हन करतं आणि इन्स्टंट असा ग्लो देण्यासाठी हेल्प करत असतं. आता बघा, सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं एकजीव करायचं, मिक्स करायचं. आणि लक्षात ठेवा, हळद जी आहे ना, ती साधी जर घेतली ना, तर तुमच्या चेहऱ्यावरती पिवळसरपणा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही शक्यतो कस्तुरी हळदीचा वापर करणं प्रेफर करा. बघा, हा जो उपाय आहे ना, तो आठवड्यामधून 2 ते 3 वेळा जर तुम्ही केला ना, तर हळूहळू तुमच्या स्किनचं टेक्स्चर सुधारतं, डाग धब्बे हलके होतात आणि तुमच्या स्किनवरती नैसर्गिक असा ग्लो येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही घरगुती उपाय आपण जेव्हा करतो ना, तेव्हा त्यामध्ये सातत्य हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जर एकदा आणि दोनदा वापरलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट अजिबात भेटणार नाही. कमीत कमी 15 दिवस, महिनाभर हा जो पॅक आहे तो तुम्ही वापरा आणि त्यानंतर तुम्हाला 100% रिझल्ट भेटतील. चला तर मग हा पॅक कसा लावायचा हे आपण पाहूयात. बघा, पॅक लावण्याच्या अगोदर चेहरा स्वच्छ असा पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर बोटांच्या साह्याने किंवा मग ब्रशच्या साह्याने संपूर्ण पॅक आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्या. डोळ्यांच्या आजूबाजूला लावण्याचं थोडंसं टाळा. त्यानंतर आपला पॅक 10 ते 15 मिनिटं चेहऱ्यावरती तसाच ठेवून द्या आणि हलकासा कोरडा होऊ द्या. आता कोरडा झाल्याच्या नंतर हाताने थोडंसं पाणी घेऊन चेहऱ्यावरती मसाज करा आणि तुम्ही एखाद्या स्पॉन्जच्या साह्याने चेहरा पुसू शकता किंवा मग पाण्याने देखील लगेचच वॉश करू शकता. पहिल्याच वापरामध्ये तुमची स्किन अगदी सॉफ्ट, फ्रेश आणि ब्राईट दिसायला सुरुवात होईल. आणि जर तुम्ही सलग महिनाभर जर हा उपाय केला ना,
तर अगदी नैसर्गिक पद्धतीने तुमच्या स्किनवरती ग्लो येईल आणि तुमची स्किन देखील हेल्दी दिसायला मदत होईल. हा उपाय नक्की ट्राय करून बघा. मात्र तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी जर असेल ना, तर अगोदर पॅच टेस्ट करा. कारण प्रत्येकाची त्वचा ही फार वेगळी असते आणि त्यामुळे रिझल्ट देखील थोडेफार इकडं-तिकडं बदलू शकतात. आता जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कुटुंबियासोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा. कारण जर हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला ना, तर अशाच घरगुती टिप्स जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. आणि सोबतच अशा सोप्या, स्वस्त आणि प्रभावी ब्युटी टिप्ससाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनचं जे बटन आहे ना, ते देखील दाबायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ग्लो असं लिहून सांगा, की हा उपाय तुम्ही नक्की कधी ट्राय करणार आहात किंवा ट्राय केला आहे की नाही. आणि तुम्हाला जर पुढच्या व्हिडिओमध्ये स्किन केअरच्या कोणत्या टिप्स पाहिजे असतील किंवा हेअरच्या कोणत्या टिप्स पाहिजे असतील, हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि चला तर मग आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.